आपल्याला माहितीच आहे आता 13वं वर्ष आज पूर्ण होतं आहे, पण मागच्या 13 वर्षांमध्ये तुम्ही दरवर्षी येत आहात सगळे, तुम्ही बघितलं असेल ते हॉस्पिटल कसं हळूहळू मोठं होत गेलेलं आहे, जास्तीत जास्त सुविधा इथे उपलब्ध आहेत आणि सर्वात जास्त योजनेअंतर्गत गोरगरीब रुग्णांना सर्वात जास्त सेवा देणारं हे असं पश्चिम महाराष्ट्रातलं आपलं सर्वात जास्त सेवा देणारं हॉस्पिटल असं आहे. आणि सरकारमार्फत आपल्याला कलेक्टरद्वारे दरवर्षी गोल्ड मेडल मिळालेलं आहे. जे काय जास्तीत जास्त ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी आहे, रेडिएशन थेरपी मशीन असो, बोन मॅरो ट्रान्सप्लांट किंवा रोबोटिक सर्जरी, हे अत्याधुनिक तंत्रज्ञान पश्चिम महाराष्ट्रामध्ये फक्त आपल्या इथेच आहे. ह्या सर्व ज्या टेक्नॉलॉजीज आहेत आपण हे सर्व पेशंटसाठी वापरतो, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव केला जात नाही. आणि कारण कॅन्सरची ट्रीटमेंट फार महाग आहे. नुसतं कॅन्सरच सोडावं, आजकाल हॉस्पिटलमध्ये जायचं म्हणजे आता डॉक्टर सूरजसारखे किती लोक असतील, खूप रेअर, किती लोक असतील जे इतकं म्हणजे स्कीम्समध्ये किंवा गरिबांसाठी काम करतायत ना. अदरवाईज तुम्ही प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये गेलात तर नळ फक्त चालू केल्यासारखे पैसे जात असतात, तुम्हाला काहीही चॉईस नसतो. बरं, यू आर इन नो पोझिशन की समजा डॉक्टर म्हणाले की हे आपल्याला प्रोसिजर उद्या करायचं आहे, तर तुम्ही फक्त हो म्हणायचं असतं. त्याला किती पैसे लागतात हे बिल आल्यावर तुम्हाला कळतं. म्हणजे ते प्रोसिजर केलं नसतं तर बरं असं बिल आल्यानंतर वाटतं. पण या बाबतीमध्ये कोल्हापुरातले खरोखर पेशंट भाग्यवान अशासाठी आहेत की एकतर पुण्या मुंबईच्या किंवा कुठल्याही महानगराच्या तुलनेमध्ये कोल्हापूरमध्ये अतिशय उत्तम दर्जाचे, त्याच दर्जाचे उपचार कमी पैशामध्ये होतात. आणि त्यातही जर सूरज पवारांसारखे पॅशनेट डॉक्टर असतील तर ते पेशंटला कधीही वाऱ्यावर सोडत नाहीत. आणि मला जबाबदारीने बोलतोय, मी एक पत्रकार आहे, त्यामुळे हा माझा इंटरव्ह्यू रेकॉर्डेड असणार आहे. सो इथे आल्यानंतर त्यांना बरं वाटावं म्हणून मी बोलत नाही आहे, हे मी स्वतः जवळून बघतोय की आलेल्या प्रत्येक पेशंटचा ज्या पद्धतीनं ते काळजी घेत असतात आणि पैशासाठी एखाद्या पेशंटला ट्रीटमेंट मिळत नाही असं KCC मध्ये कधीच होत नाही. नाही, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, डॉक्टर सूरजनी माझी ओळख पण करून दिली. सगळे म्हणजे बेस्ट ऑफ डॉक्टर्स इथे अवेलेबल आहेत. तुम्हाला जी ट्रीटमेंट तुम्हाला मुंबईत कदाचित मिळणार नाही ती कोल्हापूरमध्ये अवेलेबल आहे. हायटेक ट्रीटमेंट आहे, रोबोटिक सर्जरी होऊ शकते इथे. मी आत्ता ते नवीन स्कॅनचं मशीन बघितलं किंवा ते रेडिएशनचं मशीन बघितलं, म्हणजे ॲब्सोल्युटली टॉप ऑफ द लाईन ट्रीटमेंट आहे, ॲब्सोल्युटली स्टेट ऑफ आर्ट. आणि हे फक्त हे श्रेय या KCCचं आहे 100%. कारण नाहीतर या पेशंटनी जायचं कुठे. नाही, आम्ही असं म्हणतो की कोल्हापूर कॅन्सर सेंटर हे कोल्हापूरसाठी मिळालेलं एक वरदान आहे. आणि मी सरांना म्हणतो की ही बिल्डिंग हा 7-12 तुमची कमाई नाही आहे, तर या लोकांकडनं मिळणारा दुवा आहे ती त्यांची खऱ्यात मोठी कमाई आहे. ॲब्सोल्युटली. हे हसरे चेहरे आणि हे फेटे जी आहेत ना ती तुमची कमाई आहे आणि ती त्याचे आशीर्वाद आयुष्यभर पुरतील. इतकं ग्रेट काम KCC करताय असं मला वाटतं. 24 वर्षापूर्वीपासून आत्तापर्यंत जे ट्रीटमेंट जे केलं ते यशस्वीपणे केलं आणि कॅन्सरबद्दलची जी भीती आहे ती भीती आमच्या मनात राहिलेली नाही. असे खणखणीत आमचं पेशंट आहे आजपर्यंत. पत्नीला जीवदान मिळालं, आम्ही सरांना परमेश्वर समजतो, त्याने आमच्यावरती फार उपकार केले आणि त्यांच्यासारखं आयुष्यामध्ये आम्ही कुणालाही मानत नाही, परमेश्वराला सुद्धा मानत नाही. डॉक्टर पवार सर आणि रेश्मा मॅडम यांना आम्ही परमेश्वर मानतो. मी कॅन्सरमुक्त झाली आहे. 25 वर्ष मला चालू आहेत. CA रेक्टमचं ऑपरेशन होऊन माझी मुलं लहान लहान होती. आता 26 तारखेला माझ्या मुलाचं लग्न आहे. 26 तारखेला मुलाचं लग्न आहे का? सगळ्यांना या म्हणून सांगा. रेश्माजी त्यांच्या डोळ्यात पाणी आहे, ते म्हणले मला पुढे बोलता येईना, फक्त मॅडमना सांगा की येत्या 26 मेला माझ्या पोराचं लगीन आहे, सर्वांनी यायचं अक्षता टाकायला. आणि मोरओवर मुझे एक भरोसा है, जब तक यहाँ के डॉक्टर्स सूरज पवार सर, रेशमा मैम, धामने सर एंड बागुल सर, come on, big up hand of applause to all the doctors. जोरदार तालियां हो जाए सारे डॉक्टर्स और स्टाफ के लिए. रुग्ण केंद्रित सेवा हा KCCचा ठेवा.